हॅलो. हॅलो. हा बोला ना. साहेब, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील आता पावसासंदर्भामध्ये अपडेट द्या. चालेल. आता कसं आहे आणि वर्धा जिल्हा असेल, नागपूर परिसर असेल, हम्म. या भागामध्ये तुम्हाला दुपारी सुद्धा फोनवरती मी सांगितलं होतं हो. की परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. हम्म. विशेष म्हणजे काय माहितीये का, तुमच्या परिसरामध्ये हम्म. वातावरण बिघडायला 17 तारखेपासूनच चालू लागणार आहे. हम्म. पण विजांच्या कडकडाटासह 21 पासून पाऊस सुरू होतोय. हम्म. हम्म. आणि गरमीची लेवल भरपूर आहे, हा. उष्णता अधिक आहे. आणि नागपूर भागामध्ये तीव्रता सुद्धा आहेच, पण वर्ध्यामध्ये तर सगळ्यात जास्त तीव्रता हो. पाहायला मिळणार आहे. हम्म. तर वर्ध्याच्या तारखा सुरू होत आहेत. दिनांक 21 पासून हम्म. सलग एक आठवडाभर हे वातावरण राहू शकतं. हम्म. आणि 18-19 ला तुमच्याकडे भाग बदलत उष्णतेची लेवलमुळे 17 तारखेपासूनच वातावरणामध्ये निर्मिती होऊ शकते. हम्म. हा, आणि ही निर्मिती जी व्हायला लागली, हा. ही एक बंगालच्या उपसागरात झालेलं डिप्रेशन जे आहे, हम्म. त्याची दिशा बदलून आपला चिवंधारा जो परिसर आहे, विठूळ परिसर आहे हम्म. एमपीचा, हम्म. या भागाकडनं ही सिस्टम जाणार आहे. हम्म. पण जाताना तिने अजूनही दिशा बदलली तर 17-18चा पाऊस मोठाही होऊ शकतो. हा. हा, पण तो एवढाही मोठा नाहीये. काही काही भागात तो कमी आहे, काही काही भागात थोडीशी जास्त कमी जागा आल्यामुळे जास्त पडू शकतो. हम्म. पण तुमच्याकडे धोका जो आहे तो 21 तारखेपासून 20 तारखेपासून जास्त प्रमाणात आहे. हम्म. हम्म. त्याच्यामध्ये यवतमाळ म्हणा, गोंदिया, चंद्रपूर तर आहेच, हिंगणघाट परिसर आहेच, हम्म. वाशिम, अकोला, म्हणजे मराठवाडा विदर्भ सगळाच आहे आणि हम्म. खानदेशातलाही भाग सगळा आहे. पण टक्केवारी थोडीशी कमी कमी घसरते दक्षिण महाराष्ट्राकडे गेल्याच्या नंतर. हम्म. आणि तुमच्याकडे 100% कव्हरेज एरिया असणारा हा पाऊस आहे. हम्म. सुरुवातीला पहिले 2 दिवस काही गाव सोडून देईल, त्यानंतर त्या 2 दिवसामध्ये उर्वरित गावांना तो घेईल. हम्म. पण विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गरमीची लेवल अधिक प्रमाणामध्ये, हम्म. अचानकच उत्तरेकडनं पूर्वेकडनं ढगं निघतील, हम्म. अशी परिस्थिती त्या भागातली आहे. आणि सलग 5-6 दिवस राहिल्यामुळे थोडं सोयाबीन अडचणीत आहे. हा. अडचणीत म्हणण्यापेक्षा काढताना उशीर होणं, अशा गोष्टी. हम्म. फक्त हम्म. मला एवढं म्हणायचंय, ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आल्या असतील काढायला आणि त्या पाण्यात राहत असतील हम्म. हम्म. जास्त पाऊस पडल्यानंतर, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, या 20 तारखेच्या अगोदर काढण्याचा प्रयत्न करायचा. हम्म. 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 काय अजून प्रश्न असतील म्हणजे तर बोलू त्यांचं शकतो. नुकसान होणार नाही. आता 21 पासून किती दिवस सलग पाऊस असणार आहे? 26-27 पर्यंत तरी चाललेच तो. आठवडाभर. हा, एक आठवडाभर. हम्म. हम्म. आणि एक परत 7-8 दिवसाचा गॅप मिळेल, पण तो चांगला गॅप नाहीये तुमच्या परिसरामध्ये. इतर ठिकाणी हम्म. हम्म. चांगले काम करू देईल. पण कसं, जास्त पाऊस झाला की त्याच्या पुढच्या विश्रांतीच्या काळामध्ये ढग जमा होणं, हा. एक हा. दोन गावांना पाऊस पडणं, ही कंडिशन कंटिन्यू हम्म. चालूच राहणार आहे पाऊस निघून जाईपर्यंत. अच्छा अच्छा, म्हणजे समोरचा महिना धोकादायकच आहे. हो. अच्छा अच्छा. बरं. आणि हे ज्या पावसाची तीव्रता आहे, आता हम्म. परतीचा पाऊस म्हटल्यानंतर सगळ्या शेतकरी समजून जातो की धोधोच पडत असतं आणि विजांच्या कडकडाटात पडत असतं. हो तर हो. ती सावधगिरी, तो अलर्ट, ते आपण लाईव्हच्या माध्यमातून, तुमच्या रेकॉर्डिंगच्या हम्म. हम्म. माध्यमातून देणारच आहोत. हा हा. त्यामुळं हा, आता जो दिलाय संदेश तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. हम्म. कारण की निश्चित स्वरूपामध्ये 17-18 तारखेपासून वातावरण बिघडायला लागले हम्म. आणि जास्त जोर जो आहे ते 21 पासून सुरू व्हायला लागलाय. बरं.